संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँटिजेन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात 1016 नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 57,456 झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील 14 व इतर जिल्ह्यातील 3 असे 17 बाधित अमरावतीत दगावले. 75 वर्षीय पुरुष कृष्णार्पण कॉलनी अमरावती यांचं किटकुले रुग्णालय, 79 वर्षीय पुरुष अमरावती यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 65 वर्षीय महिला जेवडनगर अमरावती यांचं पीडीएमसी रुग्णालय, 45 वर्षीय महिला वरुड यांचं पीडीएमसी रुग्णालय, 50 वर्षीय पुरुष अचलपूर यांचं पीडीएमसी रुग्णालय, 55 वर्षीय महिला चांदणी चौक यांचं पीडीएमसी रुग्णालय, 60 वर्षीय पुरुष वरुड यांचं पीडीएमसी रुग्णालय, 35 वर्षीय पुरुष परतवाडा यांचं पाटणकर रुग्णालय, 61 वर्षीय महिला सातेगाव यांचं भामकर रुग्णालय, 52 वर्षीय महिला जुनी वस्ती बडनेरा यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 56 वर्षीय महिला मोर्शी यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 52 वर्षीय पुरुष नेर पिंगळे मोर्शी यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 39 वर्षीय महिला परतवाडा यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 24 वर्षीय महिला धारणी यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 70 वर्षीय पुरुष वर्धा यांचं पीडीएमसी रुग्णालय, 66 वर्षीय पुरुष अकोला यांचं पीडीएमसी रुग्णालय, 55 वर्षीय महिला वाशिम यांचं जिल्हा कोविड रुग्णालय या इतर जिल्ह्यातील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.